अभिलेखाची तपासणी करता पडताळणी केली असता पूजा खेडकर यांना जिल्हा रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय मंडळाने प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आलेले आहे। 2018मध्ये डोळ्यासाठी देण्यात आलेलं होतं आणि 2021मध्ये मनोविकार विभागाचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलेलं होतं आणि 21मध्ये फायनल त्यांचं दोन्ही याचं एकत्रित करून त्यांनी तत्कालीन मंडळाने त्यांना डिसॅबिलिटी सर्टिफिकेट दिल्याचं नोंद अभिलेखावर आढळून आलेली आहे। हे पूजा खेडकरचं हे गाजलेलं जे प्रकरण आहे, हे प्रकरण फक्त आता हे गाजलंय म्हणून हे उघडकीस आलंय, पण यापूर्वी 20 वर्षापासूनचे जे काही MPC UPC जे अधिकारी आहेत की ज्यांनी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरी बळगवली आणि नोकरी घेऊन त्याच्यावर पदोन्नतीसुद्धा घेतली, या लोकांची ही आधी चौकशी झाली पाहिजे। आणि ज्याप्रमाणे जात पडताळणीचा आपण चौकशी करतो तशी दिव्यांगाची चौकशी म्हणजे जात पडताळणीप्रमाणे ते पडताळणी झाली पाहिजे। आणि ही पडताळणी करीत असताना प्रकार काय होतो, पडताळणी सर्टिफिकेट हे आपलं सिव्हिल सर्जनच देत असतं आणि त्याची जर पडताळणी करायची म्हटलं ते संबंधितच डॉक्टर असतील, परंतु ते काय होतं, डॉक्टरची चौकशी करत असताना हा आपला व्यवसाय बंधू आहे किंवा डॉक्टर आहे याच्यामुळे चौकशी ती सखोल होत नाही। जर आता प्रकारची अशी जर सखोल चौकशी जर व्हायची असेल तर ती चौकशी खाजगी डॉक्टर, काही NGO आणि इतर संस्था म्हणून ती पडताळणी जर केली तर त्याला 100% आळा बसेल असं आमचं मत आहे। नाही, पण अशा बोगस कागदपत्र दिले जातात का सिव्हिल हॉस्पिटलमधनं? नाही, आता ते संबंधित सिव्हिल हॉस्पिटलशीच विचारणा करावा लागेल की ते डॉक्टर देतात आणि ते त्याप्रमाणे झालं। प्रमाण तर जास्त वाढले, पूर्वी 7 प्रकारचे दिव्यांगत्व होते, आता 21 प्रकारच्या कॅटेगरी झाल्या, म्हणजे संख्या वर्षानुवर्षे ही वाढत चालली आणि त्याचा फायदा घेत असल्यामुळं लोक थोडंसं डॉक्टरला मॅनेज घेऊन ते घेत असतील। परंतु हे जरी करीत असलं तरी वरिष्ठ अधिकाऱ्याने हे त्याची सखोल चौकशी करून दोषी लोकांना शिक्षा दिली पाहिजे असं आमचं मत आहे। याच्यामध्ये प्रहारच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्याकडे मागणी पण करणार आहोत उद्याच, ही दिव्यांगाची जी पडताळणी आहे ती जात पडताळणीपणे करा। याच्यात तुम्ही आता इतक्या वर्षांमध्ये कधी तुम्ही असं कोणी तुमच्या निदर्शनास आलेलं आहे का की खोटा प्रमाणपत्र घेऊन? खोटे दिव्यांग प्रमाणपत्राचे 100 शिक्षकावर जिल्हा परिषदेच्या आपल्या केसेस आहेत तिथं, हे 100 लोक एकदम निदर्शनास आलेत बोगस प्रमाणपत्रावाले। काही लोक सस्पेंड झालेत, काही कोर्टात केस चालू आहे, परंतु शेवट याचा योग्य होत नाही। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर जे सध्या आरोप होत आहे त्या आरोपांपैकी एक असलेलं त्यांचं दिव्यांगांचं प्रमाणपत्र, या दिव्यांगाच्या प्रमाणपत्राबाबत काही सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतला होता। त्यानंतर त्यांचं प्रमाणपत्र खरं आहे की खोटं आहे याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे। दरम्यान हे प्रमाणपत्र त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयातून मिळाल्याचं काही नोंदी आढळून आलेल्या आहेत। आता हे प्रमाणपत्र खरे आहे की खोटे आहे याबाबत लवकरच खुलासा होणार आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहमदनगर।